कसारा घाटाची कठीण चढण पार करून पालखी आता इगतपुरीच्या गारव्यात विसावली होती. शरीराला थकवा होता, पण आत्म्याला शिर्डीच्या दर्शनाची ओढ लागली होती. घाटातल्या त्या कष्टांची आठवण काढत असतानाच आजोबांनी नातवाला अशा एका संकटाची गोष्ट सांगितली, जिथे हाक मारण्याआधीच बाबा मदतीला धावून आले होते. आजोबा, कालचा घाट चढताना वाटलं होतं की आता आपण अडकणार. इतकं संकट होतं ते, पण बाबांनी पार पाडलं. संकट काळात बाबा खरंच असेच धावून येत असतील का? बाळा, बाबा तर भक्त काज कल्पतरू आहेत. आपण फक्त हाक मारायची खोटी असते. जसं आपण काल घाटाच्या संकटातून सुटलो, तसंच एकदा मैनाबाई नावाच्या एका मुलीवर डोंगर कोसळला होता. चल, तुला अध्याय 33 मधली ती उपमन्यू आणि मैनाबाईची प्रचिती सांगतो. बाळा, हरदा येथील एका गृहस्थाची मुलगी होती मैनाबाई. ती गरोदर असताना आपल्या वडिलांकडे आली होती. तिला प्रसूतीच्या वेळी प्रचंड वेदना होऊ लागल्या. संकट इतकं मोठं होतं की डॉक्टरांचे उपाय थकले होते. वडिलांनी बाबांकडे धाव घेतली. तिकडे शिर्डीत बाबांनी आपल्या पवित्र धुनीतून उदी काढली आणि आपल्या एका निष्ठावान भक्ताला रामगीर बुवा ती उदी घेऊन त्वरित निघाले. रस्ता फारच कठीण होता. मुसळधार पाऊस कोसळत होता, पण तरीही प्रत्येक पावलावर असं वाटत होतं जणू स्वतः बाबा ती उदी घेऊन चालले आहेत. आणि अखेर बाबांची उदी मैनाबाईपर्यंत पोहोचली. ती भक्तिभावाने ती उदी तिच्या अंगाला लावली. तसं संकट पळून गेलं आणि तिची सुखरूप सुटका झाली. बाबांनी दाखवून दिलं की जोवर त्यांची उदी भक्ताच्या सोबत आहे, तोवर काळही त्याचं काही वाकडं करू शकणार नाही. आजोबांची ही गोष्ट ऐकून नातवाच्या मनातली भीती दूर झाली. पालखी आता घोटीकडे वेगाने निघाली होती. प्रत्येकाच्या मनात एकच खात्री होती, संकट कितीही मोठं असलं तरी आपला साई पाठीशी खंबीर उभा आहे. म्हणजे आजोबा, जशी मैनाबाईला उदी मदतीला आली, तशीच आपल्याला ही पालखीची सावली घाटात मदत करत होती तर. हो बाळा, जेव्हा मार्ग कठीण असतो तेव्हाच बाबांच्या शक्तीची जाणीव होते. श्रद्धा आणि सबुरी ठेवली की डोंगरही कापसासारखा हलका वाटू लागतो. साई भक्तांनो, कशी वाटली तुम्हाला मैनाबाईच्या संकटात धावून येणाऱ्या बाबांची ही गोष्ट? तुमच्याही आयुष्यात बाबांनी अशाच संकटातून बाहेर काढले असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. उद्या पाहूया नाशिकच्या पावन भूमीत घडलेली श्यामा आणि बाबांच्या नात्याची गोष्ट. तोपर्यंत साईराम.